प्रार्थना म्हणू. म्हण. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम्। हरि ओम. हरी. गेल्या वेळेला आपण अध्याय संपवला होता. मला वाटतं 41 पासून 47 पर्यंत श्लोक संपवले होते. तर आपण 40 ते 47 या श्लोकांचा एक पटकन आढावा घेऊ आणि मग मी हा अध्याय म्हणजे हे करणार आहे, समप करणार आहे. शेवटी थोडासा त्याचं जे संकल्प वाक्य आहे ओम तत्सदिती त्याविषयी थोडं म्हणणार आहे. गीता जॉईन झाली आहे. गीता 40वा श्लोक म्हण, म्हणजे 40-41 थांबून थांबून म्हण, एक एक तो श्लोक म्हण, त्याच्यामधलं मी सांगत जाते. हो. 40व्या पासून. हो. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्न अधर्मो विभवत्युत. आता इथे आपण बघितलं की युद्ध न करण्यासाठी अर्जुनाने तर कारण शोधलंय चांगलं, आणि तो 40 ते 45 पर्यंत जवळपास कुलक्षय या एकाच विषयावरती कारण मीमांसा देतो, आणि त्याच्यातनं कुलक्षय झाला म्हणजे या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात नरसंहार होईल आणि मोठमोठी कुळं ही नाश होतील, आणि मग त्याच्यामुळे कशी एक मोठी अनर्थ परंपरा निर्माण होईल याविषयी त्यांनी सांगायला सुरुवात केली. तर पहिलं काय सांगितलंय त्यांनी, कुळाचा नाश झाला असताना कुलधर्म कुळाचार हे सगळे संपुष्टात येतील, आणि ते झाल्यामुळे काय होईल, संपूर्ण कुळामध्ये अधर्माचा खूप मोठा प्रसार होईल किंवा अधर्म फोफावेल असं ज्याला म्हणतो आपण, अधर्म वाढेल. पुढे दुसरं तर आपण हे थोडक्यातच बघणार आहोत. अधर्मा विभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. मग अधर्म वाढल्यामुळे काय होणार, पुढच्या साखळीने काय होणार, अधर्म वाढल्यामुळे कुळाच्या स्त्रिया या दूषित होत, आणि कुलस्त्रिया दूषित झाल्यामुळे वर्णसंकर होईल. आता हे सगळं होण्याचं कारण त्याला असं वाटतंय की आपण त्याची कारणही बघितली होती की महायुद्धामुळे हे सगळं का होईल, तर स्त्रिया या मोठ्या प्रमाणात असुरक्षित आणि अनियंत्रित होतील, त्यांच्यावर जबरदस्ती होऊ शकेल किंवा त्यांचा पाय घसरू शकेल, अशा विविध कारणामुळे वर्णसंकर हा होईल. आणि वर्णसंकर झाल्यामुळे काय होईल ते पुढच्या 42व्या श्लोकात. संकरो नरकायैव कुलघ्नानान् कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. हा संकर का नकोय, की याचा सगळ्यात मोठा तोटा काय आहे संकर झाल्याचा, वर्णसंकर झाल्याचा, तर जे कुळ बुडवतायत तेही नरकात जातील आणि त्यांची आधीची नंतरची पिढी सुद्धा नरकात जाईल. म्हणजे अख्खं खानदान, पूर्वज आणि वंशज आणि ती पिढी असे सगळेच नरकात जाण्यासाठी हा वर्णसंकर कारणीभूत होईल. कारण काय म्हटलं त्यांनी, लुप्त पिंडोदक क्रिया हा पितरहा पतंती. कारण वर्णसंकर झालेल्या म्हणजे संकर झालेली जी पुढची प्रजा आहे त्यांच्यावर चुकीचे संस्कार असतील, जसे असायला हवेत तसे नसतील, आणि त्याच्यामुळे मग त्यातले काही लोक पिंडोदक क्रिया म्हणजे काय तर्पण करणं, श्राद्धविधी वगैरे या गोष्टी करणारच नाही, किंवा केल्या तरी त्या शास्त्रसंमत नसल्यामुळे त्या पूर्वजांपर्यंत पोचणार नाही, पितरांपर्यंत पोचणार नाही, आणि त्यामुळे पितरांचं पोषण होणार नाही. हा एक सामान्य अर्थ बघितला होता की ज्याला आपण श्राद्धामध्ये अंगठ्यावरून पाणी सोडून तिलांजली देणं म्हणतो, याचा साधा अर्थ. आणि नरक याचा साधा अर्थ बघितला होता की पापी जीवाला मरणोत्तर ज्या यातना भोगाव्या लागतात त्या कुठे भोगाव्या लागतात, तर नरकात. नरकाचे विविध प्रकार आहेत आणि तुम्ही काय पाप केले त्याप्रमाणे तुम्ही कुठल्या नरकात जाणार त्याची भली मोठी वर्णनं अनेक पुराणामधून आलेली आहेत. हा सामान्य अर्थ. पण आपण अजून एक दुसरा अर्थ बघितला होता. तो कुठला,
की पूर्वजांच्या कीर्तीला बट्टा लागणं. कारण आपण म्हणतो ना, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आता हे जे आपले पूर्वज आहेत त्यांचं कीर्तिरूपी शरीरच आपल्यामध्ये विद्यमान असतं आणि ती जेव्हा कीर्तीला आपल्या वर्तनामुळे, सध्याच्या पिढीच्या वर्तनामुळे जेव्हा त्याला धक्का पोचतो की त्यांनी एवढी मिळवलेली धवल कीर्ती ही धुळीला मिळते, तेव्हा एक प्रकारे त्यांना तीच त्यांना मिळालेली अधोगती असंही म्हणता येईल. आणि म्हणून मग आपण ज्ञानेश्वर महाराजांची पण एक ओवी वाचली होती की जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे, देवी आब्रह्म कुळ आवगे आप लविजे. म्हणजे आपल्याला वाटतं की हा नखाच्या टोकाशीच तर दंश केलेला आहे, पण ते विष भिंत आहे आणि त्याची सगळी परिणाम जो होतोय तो संपूर्ण शरीरावर मस्तकापर्यंत होतोय. तसंच आपल्या पूर्वजांपर्यंत त्याचे सगळे दुष्परिणाम आपल्या वागण्याचे हे पोचतात. म्हणून हा वर्णसंकर हा अतिशय धोकादायक आहे. पुढे 43. दोषै एतै कुलज्ञानान् वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्मा कुलधर्माश्च शाश्वताः. पुढचाही वाच 44. एकत्र वाच. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणाय जनार्दन नरके नियतं वासो भवति इत्यनुशुश्रुम. मग या वर्णसंकर ज्याच्यामुळे तयार होईल असे जे दोष आहेत त्यांच्यामुळे काय होईल, सगळी जातीच्या जाती आणि जातींचे धर्म आणि त्यांचे कुळधर्म हे सगळंच उखाडून फेकले जातील. आणि मग हे सगळे अशा पद्धतीने नष्ट झाल्यानंतर काय होईल, ज्यांनी हे नष्ट केलेत किंवा ज्यांचे हे धर्म नष्ट झालेले आहेत त्यांचा नरकामध्ये नियतम वासम म्हणजे पुष्कळ काळपर्यंत त्यांना खितपत पडून राहावं लागेल असं आम्ही ऐकतो. ते आम्ही ऐकतो म्हणजे इथून या अनुशुश्रुम या शब्दावरून अर्जुनाचा धर्मशास्त्राचा नीतिशास्त्राचा अभ्यास हा दिसून येतो आणि त्याची गुरुकडून तो जो शिकलाय त्या गुरुवरची श्रद्धा ही पण दिसून येते. आणि मग पुढे तो म्हणतो 44. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुं स्वजनमुद्यताः. की अरे बापरे, आम्ही हे केवढं महान पाप करायला तयार झालोय की आम्ही राज्याच्या आणि सुखाच्या लोभाने आमच्या स्वजनांनाच मारायला जे उठलो आहोत. ते केवढं मोठं पाप आम्ही करतोय. त्याच्यामध्ये आश्चर्यही आहे, खेद तर आहेच आहे. आश्चर्य का, तर पांडव हे अत्यंत सदाचारी, पापभीरू, पुण्यश्लोक म्हणजे ज्यांची कीर्ती पुण्यवान म्हणून प्रसिद्ध आहे, असे आम्ही कसं काय बरं एवढं मोठं पाप करायला धजावतो आहोत, असं आश्चर्य त्याच्यामध्ये. पुढे 46. यदि माम प्रतीकार शस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्राय हरणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. आता इथे तो म्हणतोय की त्यांनी आता आपला निर्णय जाहीर केलेला की मी काही लढणार नाहीये, कारण त्याला प्राण वाचवण्यापेक्षा स्वतःचे किंवा आपल्या बाजूच्या सगळ्याच लोकांचे धर्माचं रक्षण हे त्याला आता अत्यंत महत्वाचं वाटतंय. म्हणजे प्राण जाय मगर बचन न जाय वगैरे असे जे आपण हे वाचतो की म्हणजे ऐकतो काही वचन, तसं इथे त्याला धर्माचं रक्षण, पाप पुण्य हे सगळं त्याला खूप महत्वाचं वाटतंय. काही करून आपल्या हातून पाप व्हायला नको, आपलं पुण्य कमी व्हायला नको, यासाठी जे काही करायला लागेल ते करू. मग मी तर प्रतिकार करणार नाही. माझ्यावर शस्त्र घेऊन चालून आले जरी कौरव आणि त्यांनी भले मला मारलं तरी मी त्याला मारायला, म्हणजे ते मरण सुद्धा स्वीकारायला मी हसत हसत तयार आहे, कारण ते माझ्यासाठी अधिक क्षेमतरम भरेल, म्हणजे अधिक श्रेयस्कर असेल. कारण मग मला पाप लागणार, माझं पुण्याला धक्का लागणार नाही. कारण मी ऑलरेडी स्वजनांना मारायची म्हणजे युद्धासाठी उभा राहिलोय, म्हणजे एक मोठं पाप केलेलंच आहे. पण त्या पापाचं प्रायश्चित्त आहे देहांत प्रायश्चित्त. मारलं मला तर आपसुकच प्रायश्चित्त मिळून जाईल आणि माझं पाप कमी होईल. तो खूप त्या पापपुण्याच्या विचारांमध्ये नको तितकं गुरफटलाय. त्याला असं वाटतंय की विजय मिळाला आणि पाप मिळाला, म्हणजे पाप निर्माण करणाऱ्या विजयापेक्षा आपण मारलो गेलो आणि आपल्याला पुण्य मिळालं तर ते जास्त बरं, अशा विचारामध्ये तो आहे. आणि मग आता शेवटच्या श्लोकामध्ये तो निर्णयाचा हे कृतीमध्ये परिवर्तित करतो, कृती करतो.
शेवटचा श्लोक ना. संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थोपाविशत् विसृज्य सशरैः चापं शोकसंविघ्नमानसः. मग आता संजय सांगतो की फायनली अर्जुनाने काय केलं, तर त्यांनी सशरम चापम म्हणजे धनुष्य बाण दोन्हीही टाकून देऊन जिथे योद्धे विश्रांती घ्यायला, क्षणभर विश्रांती घ्यायला बसतात, तिथे तो मटकनी बसला आणि तो अत्यंत निस्तेज दिसायला लागला, कारण त्याचं क्षात्र तेज सगळं मावळलेलं होतं या कृतीमुळे. आणि तो असा मलूल, कोमेजलेला, हताश, विषादानी ग्रासलेला, अशा अर्जुनाला एक छान उपमा ज्ञानेश्वरांनी दिली होती. आता ही उपमा आणि ह्याच्याविषयी मी थोडस नीट बोलणार आहे, कारण काही जणांना मागच्या भागामधल्या रेकॉर्डिंगच्या प्रॉब्लेममुळे ते नीट शेवटचं कळलेलं नव्हतं. तर ती ओवी अशी होती, जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वथा होय उपहतू का रवी राहुग्रस्तू प्रभाहीनी. त्याला राजकुमार, पदच्युत राजकुमार अशी एक पहिल्यांदा म्हटलेलं आहे, त्याचा उल्लेख अर्जुनाचा. तो पदच्युत का आहे, तर त्याच्या क्षत्रिय धर्माला शोभून दिसणारं क्षात्र तेज हे त्याचं लोप पावलंय आणि तो हताश, गलित गात्र असा झालाय, म्हणून त्याच्या वीरवृत्तीपासून तो ढळलेला आहे, म्हणून त्याला पदच्युत म्हटलं. आणि उपहतू म्हणजे निस्तेज. आणि त्यामुळे तो कसा दिसतोय, त्याला उपमा अशी दिली की राहूनी ग्रासलेला सूर्य जसा ते निस्तेज दिसतो, तसा हा मोहानी ग्रासलेला अर्जुन दिसतो आहे. सूर्यग्रहण काळात सूर्याला जेव्हा राहू ग्रस्त करतो म्हणजे गिळून टाकतो, ग्रस्त करतो म्हणजे, तेव्हा सूर्य निष्प्रभ दिसतो. मग ह्याची आपण या उपमेच्या पाठीमागे एक जी पौराणिक कथा आहे ती आपण पाहिली होती, समुद्र मंथनाची. समुद्र मंथनातून सगळ्यात शेवटी अमृत बाहेर पडतं आणि अमृतासाठी देव आणि दैत्य यांच्यामध्ये मोठा संघर्ष होतो. आणि दैत्यांना अमृत मिळू नये आणि देवांनाच फक्त मिळावं यासाठी विष्णू हा मोहिनीचा अवतार घेऊन गोड गोड बोलून तो कलश ताब्यात घेतो अमृताचा आणि फक्त देवांना अमृताचं वाटप करत असतो. मोठे शिताफीने हसून बघत असतो दैत्यांकडे, पण ते हाताने देत असतो देवांना. तर ही चलाकी राहू नावाच्या दैत्याच्या लक्षात येते आणि मग तो राहू वेश पालटून देवांच्या पंक्तीत येऊन बसतो. आणि त्यामुळे भराभर देवांना अमृत वाटून संपायचंय या धावपळीत आणि देवाचा वेश करून बसल्यामुळे नकळत विष्णूच्या हातून त्यालाही अमृताचं वाटप होतं आणि तो ते अमृत पिणार. एवढ्यामध्ये चंद्राच्या ही सगळी झालेली गडबड लक्षात येते. मग चंद्र खुणावतो विष्णूला, ही गडबड झालीये तर काहीतरी कर आता. मग आता तोंडात तर अमृत ऑलरेडी गेलेलं असतं, ते आता कंठातून पोटात जाऊ नये ते होण्यापूर्वी काहीतरी करणं आवश्यक असतं, म्हणून विष्णू तत्काळ सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद करतात राहूचा. पण तोंडात जे गेलेलं असतं अमृत बिंदू, त्याच्यामुळे त्याचं डोकं फक्त अवकाशामध्ये फिरत राहतं आणि धड हे निष्प्राण होत. अशी ती कथा आहे. आणि ह्याच्यामुळे राहू मग संतापलेला असतो सूर्य आणि चंद्रावर, त्यामुळे तो संधी मिळताच त्या दोघांना गिळतो आणि मग चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होत असतं. तर या कथेची आपण 2 तात्पर्य बघितली होती. पहिलं तात्पर्य हे की अपप्रवृत्त जे लोक असतात दुष्ट स्वभावाचे, त्यांना अमृत मिळू देऊ नये. कारण का, त्यांना ते थोडं जरी मिळालं तरी ते सत्प्रवृत्तांना गिळायचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना जी चांगली शक्ती मिळते त्या शक्तीचा वापर ते चांगल्या लोकांना त्रास देण्यासाठी करतात. म्हणून जरी आपल्याला वाटलं वरवर की विष्णू हा दैत्यांवरती अन्याय करत होता आणि देवांच्या बाबतीत पक्षपात करत होता, तर तो पक्षपात का योग्य होता ते ह्या तात्पर्यावरून आपल्याला पटतं की हा पक्षपात करण्यावाचून गत्यंतर नव्हतं. कारण दुष्टांना भले खजिना जरी त्यांच्या हातात दिला तरी त्याचा वापर करायचे त्यांची बुद्धी दुष्ट असल्यामुळे ते त्याचा वापर इतरांना म्हणजे चांगल्या लोकांना त्रास देण्यासाठीच करणार आहे. त्याच्यापेक्षा त्यांच्याकडे खजिना जायलाच नको किंवा चांगली गोष्ट त्यांच्या हाती सुरक्षित नाही, म्हणून हा अन्याय सुद्धा करणं भाग आहे. आता ही जी उपमा आहे, राहूनी ग्रासलेला सूर्य कसा निस्तेज होतो, तर ही उपमा ही मोहग्रस्त अर्जुनाला कशी लागू पडते ते बघूया. तर वस्तुतः सूर्याचं तेज हे काही त्याला सोडून गेलेलं नसतं, फक्त ग्रहण काळामध्ये तो झाकोळलेला असतो, तात्पुरतं झाकलं गेलेलं असतं आणि त्यामुळे ते दिसत नसतं. म्हणजे ते नसतं असं नाही, तसंच इथे अर्जुनाचं आहे.
अर्जुनाच्या क्षत्र तेजावरती मोहाची फक्त सावली पडलीये, पडदा पडलाय आणि त्यामुळे ते तेज दिसत नाही, पण ते त्याच्याकडे सुप्त स्वरूपात किंवा आवृत्त स्वरूपामध्ये आहेच. आणि मग ते दूर करण्याचं काम जसं तिथे राहूचा मारण्याचं काम विष्णूने केलं, तसं इथेच हा पण पूर्णावतार कृष्णाच्या रूपामधला विष्णूच आहे. आणि तोच ते मोहरूपी आवरण जे अर्जुनाच्या बुद्धीवर आता आलेलं आहे ते तो दूर करणार आहे. त्याच्यासाठी तो कुठलं शस्त्र वापरणार आहे? तिकडे राहूला मारायला विष्णूने सुदर्शन चक्र वापरलं होतं, इथे तो ज्ञानरूपी सुदर्शन चक्र वापरणार आहे. आणि त्या ज्ञानरूपी सुदर्शन चक्राने त्या मोहाचं आवरण हे फाडून टाकणार आहे. अशी ही अत्यंत आणि सुंदर आणि चपखल बसणारी अशी ही उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी वापरली. आता आपण इथे 41, 40 ते 47 या श्लोकांचा धावता आढावा घेतला. आता आपण शेवटाकडे आलोय. प्रत्येक अध्यायानंतर आपण एक संकल्प वाक्य म्हणतात त्याला, एक म्हणतो. काय म्हणतो? इति ओम तत्सत इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्याय. हा किंवा जो कुठला असेल ज्याच्या अध्यायाचं नाव आपण घेतो ते त्याचं अध्यायाचं नाव आणि अध्यायाचा क्रमांक असं म्हटलं जातं. आणि हे या अध्यायात सांगितलेलं आहे ते त्या नावावरून प्रकट केलं जातं. हे शेवटचा पार्ट बदलतो. अमुक अमुक योगो नाम अमका अमका अध्याय, पण त्याच्या आधीच जे आहे ते कॉन्स्टंट आहे. म्हणून आपण त्याच्यातले जे शब्द आहेत त्याच्याविषयी आता थोडस जाणून घेऊ. ओम तत्सत इति, पहिल्यांदा एवढाच पार्ट बघू. आता याच्यामध्ये ओम, ओम हा आपल्याला सगळ्यांना माहितीये परब्रह्म वाचक अक्षर आहे. परब्रह्माचा साक्षात निर्देश ओम या अक्षराने केला जातो. म्हणून त्याला अक्षर ब्रह्म किंवा ब्रह्माचं एकाक्षरी रूप असं म्हणतात. 8व्या अध्यायामध्ये याचा खूप छान उल्लेख आहे. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. अर्थ थोडक्यात सांगते. जो ओम या एकाक्षरी ब्रह्माचं उच्चारण करत, माझं स्मरण करत, शेवट म्हणजे अंतकालाचं वर्णन आहे. 8वा अध्याय हा उत्तम मरण कसं असावं किंवा कुठलं मरणाकाली आपल्या मनामध्ये कुठले विचार असतात, त्याच्यावर आपला पुढचा जन्म कसा येतो, हे सगळं वर्णन 8व्या अध्यायामध्ये. इथे त्यांनी म्हणलंय की जो ओमचं उच्चारण करत करत आणि परमेश्वराचं स्मरण करत करत ज्याला मरण येतं त्याला उत्तम गती प्राप्त होते, तो मलाच येऊन मिळतो असं तिथे म्हटलंय. इतकं ह्या ओम या अक्षराचा प्रभाव आहे. तर ओम हा परब्रह्म माझ्या. आता पुढे काय? तत्. तत् म्हणजे ते. तत् हे एक सर्वनाम आहे, त्याचा अर्थ ते. पुढे काय? सत. ओम तत् सत. सत म्हणजे काय? तर ते नित्य परब्रह्म, कायम स्वरूपी नित्य अस्तित्व किंवा सत्य. सतचे 2 अर्थ घेतात. एक सतचा अर्थ अस्तित्व असा घेतात, नित्य अस्तित्व, किंवा दुसरा अर्थ घेतात सत्य. तर आता 3 प्रकारची सत्य सांगितलेली आहेत. कुठली कुठली? तर एक आहे पहिलं व्यावहारिक सत्य, जे आपल्याला व्यवहार करताना ज्याला म्हणून आपण सत्य म्हणतो ते व्यावहारिक सत्य. ते सत्य कसं असतं? ते सत्य सारखं बदलणारं असतं. म्हणजे लहानपणी ज्या गोष्टी आपण सत्य म्हणून स्वीकारतो त्या तशाच्या तशा आपण मोठेपणी जर वागायला लागलो तर नाही चालणार. म्हणजे कालानुरूप बदलतं, देशानुरूप बदलतं, परिस्थितीनुरूप बदलतं, व्यक्तिगणी काही सत्य बदलतात. तर हे जे काही सगळं आहे, म्हणजे समजा काही एखादा कायदा असेल, भारतातला कायदा वेगळा आहे, अमेरिकेतला कायदा वेगळा आहे, तो तिथे खरा आहे, हा इथे खरा आहे. तर धर्माप्रमाणे नियम बदलतात. हे जे सत्य आहे त्याला म्हणायचं व्यावहारिक सत्य. दुसरं एक सत्य आहे त्याला म्हणायचं प्रातिभासिक सत्य. स्वप्नामध्ये एखादी घटना घडली, चला ती भीतीदायक घटना असेल आणि त्या भीतीने आपण दचकून जागे झालो, तर भीती वाटली त्याच्यामुळे दचकलो ही गोष्ट खरी आहे. पण जाग झाल्यानंतर भीतीचं कारण समोर नाहीये, मग ती गोष्ट असत्य आहे. हे झालं प्रातिभासिक सत्य. आणि तिसरं
जे आपल्या वेदांताच्या अभ्यासामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि इथे ज्यांना अपेक्षित आहे सत्नी, ते म्हणजे पारमार्थिक सत्य, म्हणजे जे कायमच सत्य असतं. तुमचा देश कुठला असू देत, काल कुठला असू देत, वस्तू परिस्थिती काहीही बाकीचं काहीही बदललं तरी ते सत्य कधीही बदलत नाही. त्याला म्हणायचं पारमार्थिक सत्य. आता दुसरं, सतचा एक अर्थ आपण बघितला सत्य, तर सतचा दुसरा अर्थ काय आहे? अस्तित्व, सत्ता असं म्हणतात, सत्ता किंवा सत्व. मग आता सत म्हणजे देश, काल, वस्तू ह्यांच्या मर्यादा ज्याला नाहीत असं अखंड अस्तित्व. उदाहरण बघू आपण, ह्याच्या उलटी उदाहरणच आपल्याला सापडतील, कारण हे आपल्याला दिसत नसल्यामुळे त्याचं उदाहरण देता येत नाही. की देशाकाला वस्तूप्रमाणे काय काय बदलतं ते सत नाही असं आपण म्हणू. सत आणि नॉन सत अशी दोन व्याख्या करता येतील. तर नॉन सतची आपल्याला उदाहरणं सापडतील. आपलं अस्तित्व, समजा माझं अस्तित्व आपण उदाहरणादाखल घेऊ. आता देश काल असतो, तर मी जर पुण्यामध्ये असेल, देशाची मर्यादा माझ्या अस्तित्वाला कशी आहे? मी जर पुण्यामध्ये असेल तर मी मुंबईला असू शकत नाही ऍट द सेम टाइम, मुंबईत असेल तर पुण्यात असू शकत नाही. म्हणजे माझं अस्तित्व एका देशी असेल तर दुसऱ्या देशी शक्य नाही. काल, जी मी लहानपणची आहे तीच मी आता आहे का? नाही. म्हणजे काळाप्रमाणे माझ्यात बदल झाला, माझ्या अस्तित्वामध्ये, म्हणजे दिसण्यामध्ये. आधी माझे केस पिकलेले नव्हते, आता माझे केस पिकायला लागले. आणखीन काही बदल झाले असतील, वजन कमी झालं असेल, जास्त झालं असेल, उंची वाढली असेल. म्हणजे मी जशी लहानपणी दिसत होते, म्हणजे माझ्या भूतकाळात मी जशी होते तशी मी आज नाही, आणि आज आहे तशी मी पुढे भविष्य काळात राहणार नाही याची खात्री आहे इनफॅक्ट असं म्हणू आपण. त्यामुळे कालाची सुद्धा मर्यादा माझ्या अस्तित्वाला आहे. इनफॅक्ट मी किती काळ जगणार आहे हे सुद्धा मला माहिती नाही. म्हणजे मी असणार आहे का भविष्य काळात, 20 वर्षानंतरच्या भविष्य काळात मी असणार आहे का नाही हे सुद्धा मला माहिती नाही. शरीर, आता इथे मी माझं अस्तित्व म्हणजे शरीराचं अस्तित्व असं म्हणते. आणि वस्तूची अस्तित्वाला कशी मर्यादा असते? एखादी गोष्ट एका वस्तूत असेल तर ती दुसऱ्या वस्तूत असायलाच पाहिजे असं नाही. अगदी ग्रॉस उदाहरण म्हणजे आता समजा दुग्धजन्य पदार्थांमध्ये दूध आहे, कुठल्याही वेगवेगळ्या रूपात असेल ते, दही, ताक, लोणी, या सगळ्यामध्ये सूक्ष्म रूपात किंवा कारण रूपात दूध आहे असं आपण म्हणू शकतो. पण तेच कडधान्यांच्या उसळी किंवा पालेभाज्या किंवा भात वगैरे असे पदार्थ घेतले तर त्यात दुधाचं अस्तित्व आहे का? नाही. म्हणजे एका वस्तूत अस्तित्व आहे तर दुसऱ्या वस्तूत त्याच गोष्टीचं अस्तित्व नाही. ही जी काही परिस्थिती आहे त्याला म्हणायचं अस्तित्वावरती असलेली वस्तू या गोष्टीची मर्यादा. अमुक एक गोष्ट गोडवा साखरेतच असणार, खारटपणा मिठातच असणार, ते इंटरचेंज नाही होऊ शकणार. म्हणजे ह्याच्यात पण असेल, ह्याच्यात पण असेल. पण मग असं काय आहे की जे सगळ्या वस्तूत कायम आहे, सर्व देशी कायम आहे, सर्व वेळी कायम आहे, तर ते आहे परब्रह्म किंवा परमात्म तत्व. म्हणून जे सर्व देशी, सर्व काली आणि सर्व वस्तूंमध्ये आहे आणि आहेच. इनफॅक्ट बाकीच्या वस्तू ह्याच्यामुळे आहेत. आणि म्हणून अस्तित्व हा शब्द कसा निर्माण झाला माहितीये? अस्ति म्हणजे आहे आणि त्व म्हणजे पण, आहे पण. जेव्हा जेव्हा आपण एखादी गोष्ट आहे असं म्हणतो, पुस्तक आहे, व्यक्ती आहे, देश आहे, नाव आहे, ज्याच्या ज्याच्या पुढे आपण अस्तित्वाची खूण म्हणून आहे हा शब्द लावतो, त्या सगळ्याचं अस्तित्व ज्याच्यामुळे आहे ते पारमार्थिक सत्तत्व. त्यामुळे तेच तेवढं खरं आहे आणि तेच कायम आहे. आता म्हणून आपण काय बघितलं? ओम इति, ओम तत् सत. अजून इति बद्दल बोलायचं तर आपण ह्याच्यात थोडासा अन्वय लावू. ओम तत् सतच्या ऐवजी तत् ओम सत असा अन्वय लावू. त्यांनी काय होईल? तत् म्हणजे ते, ओम म्हणजे परब्रह्म आणि सत म्हणजे सत्य किंवा नित्य. म्हणजे याचा अर्थ काय होतो? ते परब्रह्मच फक्त सत्य आहे, तेच परब्रह्म फक्त नित्य आहे. आणि इति, आता हे सगळं जे आहे
तत् ओम सत, तत् ओम सत. हे काय आहे? हाच इन्फरन्स ह्या सगळ्या शिक्षणातनं काढायचा आहे. प्रत्येक अध्यायातून हेच शिकायचंय. पूर्ण गीतेच्या अभ्यासातून आणि गीता सदृश कुठल्याही वेदांतिक ग्रंथाच्या अभ्यासातून आपल्याला काय, आपलं अंतिम गोल काय आहे, काय शिकायचंय? तत् ओम सत. ही गोष्ट बुद्धीला कळणं आणि आचरणात येईपर्यंत त्याचा अनुभव येणं, इथपर्यंत आपलं ध्येय आहे. आणि म्हणून बरेच वेळेला हरिओम तत्सत असं बऱ्याच गोष्टींच्या शेवटी म्हणतात. बरेच प्रवचनकार जे खूप ज्यांचा आध्यात्मिक अधिकार मोठा आहे ते निक्षून प्रवचनाच्या शेवटी म्हणतात ओम हरिओम तत्सत. म्हणजे मी जे काही बोललो त्याच्यामधून हेच तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय की परब्रह्मच फक्त सत्य आहे आणि माझी जी काही सेवा आहे ती त्या परब्रह्मालाच समर्पित असो. म्हणून ज्या वेगवेगळ्या आध्यात्मिक साधना सांगितलेल्या आहेत ना, जप असेल, जप, नामस्मरण, पूजन किंवा प्रवचन, स्तोत्र पठण, या सगळ्यांच्या शेवटी हरिओम तत्सत असं आवर्जून म्हणण्याची जी पद्धत आहे ती अतिशय बरोबर आहे. कारण त्याने आपल्याला स्मरण होतं कुठल्या गोष्टीचं, की आपलं ध्येय काय आहे. आणि स्तोत्र पठणामधलं स्तोत्र महत्वाचं नाहीये, ते स्तोत्र पठण करून जे मिळवायचंय ते महत्वाचं आहे. तिकडे आपला सदैव लक्ष वेधण्याचं काम हे हरिओम तत्सत करत असतं. म्हणून एका दृष्टीने वेदांताचा जे साररूप, वेदांत म्हणजे काय थोडक्यात सांगा. शंकराचार्य म्हणले, अगदी थोडक्यात मी सांगू शकतो. किती थोडक्यात? अर्ध्या श्लोकात सांगू शकतो म्हणले, काही फापड पसारा नाही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. त्यातला जो ब्रह्म सत्यम जगन मिथ्या हा जो चरण आहे तो या ओम तत्सतनी सांगितला जातो. आता गीतेचा अभ्यास हा हे ज्ञान होण्यासाठीच आपण करतोय आणि प्रत्येक अध्याय आपल्या जणू काही या ध्येयापर्यंत नेतोय. आता पुढे काय आहे? श्रीमद भगवद गीतासु. श्रीमद भगवद गीतांमध्ये आता गीतासु ही सप्तमीचं बहुवचन आहे. आता आपण म्हणतो ना आपण गीतेचा अभ्यास करतोय, पण गीतांचा अभ्यास करतोय असं म्हणत नाही खरं म्हणजे. पण इथे बहुवचन का बरं वापरलं असेल मग? तर इथे 18 अध्यायांचा एक संग्रह आहे आणि त्या 18 अध्यायांचा प्रत्येक अध्यायाचा एक छोटं प्रयोजन आहे. आणि ती सगळी प्रयोजन मिळून मोठं प्रयोजन हे आहे की ओम तत्सत इति ज्ञातव्यम, हे लक्षात येणं. हे सगळ्याचं मिळून एकत्र फळ आहे. प्रत्येक अध्यायाचं म्हणून एक छोटं फळ आहे. त्यामुळे ती सगळी वेगळी गीत आहेत. आता ते सगळी परमेश्वरांनीच गायलेली आहेत म्हणून ती वेगळी गीत आहेत. म्हणून या गीतांचा समूह म्हणून त्याला बहुवचनी श्रीमद भगवद गीतासु असं वापरलं. आता पुढे काय आहे? उपनिषत्सु. उपनिषत्सु उपनिषदात सांगितलेला. इथे सुद्धा उपनिषद हा शब्द संस्कृत मध्ये स्त्रीलिंगी आहे बरं का. उपनिषद, ती उपनिषद असं म्हटलं जातं. आणि म्हणून उपनिषत्सु हे पण सप्तमीचं बहुवचनच आहे. अनेक उपनिषदांमध्ये कुठल्या एका उपनिषदामधली गोष्ट गीतेत सांगितली असं नाही किंवा तत्वज्ञान. अनेक उपनिषदांमधून जी एकच गोष्ट वारंवार सांगितली आहे वेगवेगळ्या प्रकारे, त्याचं सार काढून अत्यंत सोपं करून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी मांडलेलं आहे. आता इथे मला गीता ज्ञानामधला एक श्लोक आठवतो जो काही सदस्य नंतर जॉईन झालेत म्हणून गीता ज्ञानामधले जे आता रेफरन्स मध्ये मला आठवतील ते मी पूर्ण सांगणार आहे. ज्यांनी सुरुवातीपासून क्लास अटेंड केला त्यांना ते माहिती आहे, पण त्यांची उजळणी होईल या संदर्भात आपल्याला श्लोक जो पाहायचा आहे तो म्हणजे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. थोडं आता ब्रेकअप करून सांगते. सर्वोपनिषदः गावः. गावः म्हणजे गायी. सगळ्या उपनिषदांना गायीची उपमा दिली, गायींची. गायी काय करतात? दूध देतात. ते दूध कुठलंय? दुग्धम गीतामृतम महत्. ते फार महान असं दूध आहे आणि अमृताप्रमाणे गोड आणि तुम्हाला चिरंतन असं ज्ञान देणार आहे म्हणून त्याला अमृताची उपमा दिली. तर ते मधुर आहे आणि अत्यंत उपयुक्त आहे जीवनासाठी. तर ह्या गायी हे जे दूध देत आहेत तो काढणारा कोण आहे? दूध गवळी कोण आहे?
दोग्धा म्हणजे दोहन करून गायींचं दूध काढणारा तो आहे, तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण गोपाल नंदन. आणि तो कोणासाठी दूध काढतोय? दूध हे वासरासाठी जेव्हा काढलं जातं ना, किंवा वासरू जेव्हा दूध पितं तेव्हा गायीला पाना फुटतो आणि गाय भरभरून दूध देते असं म्हणतात. म्हणून आधी वासराला पाजतात आणि मग नंतर दूध काढतात, म्हणजे गाय व्यवस्थित दूध देते. तेच जर उलट केलं म्हणजे वासराला जर दूध पाजलंच नाही आणि आपल्या चरबीतच दूध काढायला सुरुवात केली तर गाय पानात चोरते असं म्हणतात. आता इथे वासरू कोण आहे? ते वासरासाठी कोणासाठी हे चालली आहे क्रिया ह्याच्यावर पण खूप अवलंबून आहेत गोष्टी. इथे वत्स म्हणजे वासराची उपमा दिलेली आहे पार्थाला म्हणजे अर्जुनाला. तो कसा आहे? सुधीही. आता इथे धी म्हणजे बुद्धी पण घ्यायचं आणि मन पण घ्यायचं. आपण अर्जुन या शब्दाचा अर्थ पुष्कळ वेळा घेतला. अत्यंत सरळ मनाचा, शुद्ध अंतःकरणाचा आणि बुद्धिवंत तो आहेच. त्याशिवाय का त्यांनी एवढ्या अनेक कला आणि अस्त्र शस्त्रांच्या म्हणजे तो एवढा निपुण झाला. सुधीही आहे आणि तो ते दूध पिणार आहे, भोगता. आणि इथे भोगता आपण पण आहोत, कारण वासराच्या निमित्ताने जरी दूध काढलं असलं तरी वासरू सुरुवातीलाच पितं. नंतरचं काढलेलं दूध जसं बाकी सगळेजण पितात तसं अख्खं जग ते दूध अजूनही पितंय. आणि अजून किती वर्ष ते दूध पुरणार आहे आपल्याला माहिती नाही. पुरेलच ते, अनेक वर्षानुवर्ष पुरेल, अनेक पिढ्यांना अजून पुरूनही पुरेल इतकं ते दूध भरभरून निघालेलं आहे. भरभरून अर्जुनासाठी श्रीकृष्णाने काढलेलं आहे. फक्त त्याला अट अशी आहे की अर्जुन जसा सुधीही आहे तसा आपणही सुधीही असणं आवश्यक आहे. आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे आणि बुद्धी ही परमेश्वराला अर्पित पाहिजे. परमेश्वराला अर्पित केलेली कुठलीही गोष्ट ही हळूहळू त्याचे दर्जा वाढत जातोच. भले आत्ता नसेल आपली फार कुशाग्र, पण परमेश्वराकडे वळवली तर ती नक्कीच तशी होईल, याच्याविषयी काही शंका नाही. तर असा हा उपनिषदांमध्ये आलेला जो विषय आहे तो भगवद्गीतेमधून मांडलेला आहे. मग त्या विषयाला काय म्हणतात? तो शब्द पुढचा आहे, ब्रह्मविद्यायाम. ब्रह्मविद्येमध्ये गीतेचा आणि उपनिषदांचा विषय अर्थातच एक आहे आणि तो विषय काय आहे? ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्येलाच दुसरं एक नाव आहे अध्यात्मविद्या. आता इथे अध्यात्म या शब्दामध्ये दोन शब्द आले, अधि आणि आत्मन. आत्मन म्हणजे आत्मा आणि अधि म्हणजे आधार, म्हणजे बेस्ड ऑन आत्मा किंवा आत्म्याविषयक किंवा आत्म्यावर आधारित जे काही ज्ञान आहे आत्म्याशी संबंधित ते सगळं आध्यात्मिक. त्याची विद्या, आत्म्याविषयीच जाणून घेण्याची जी विद्या आहे त्याला म्हणायचं अध्यात्म विद्या. म्हणजे इथे काय झालं? ब्रह्मविद्या इक्वल टू अध्यात्म विद्या. म्हणजे काय झालं? ब्रह्म इक्वल टू अध्यात्म. म्हणजेच काय झालं? खालच्या पायरीवर ब्रह्म इक्वल टू आत्मा. आपल्याला दोन वेगळे शब्द वाटतात आणि ते दोन वेगळ्या गोष्टींकडे पॉइंट करतायत असंही वाटतं. ते काही वेळेला तसं असतंही, पण खरं म्हणजे ब्रह्म आणि आत्मा याच्यात काहीही फरक नाही. जेव्हा आत्मा शरीर मन बुद्धीशी कनेक्ट होतो, तादात्म्य पावतो, तेव्हा तो जीवरूप धारण करतो आणि परमात्म्यापासून वेगळा होतो, ब्रह्मापासून वेगळा होतो. पण जेव्हा ते तादात्म्य तो सोडतो तेव्हा परमात्मा इक्वल टू आत्मा म्हणजेच ब्रह्म इक्वल टू आत्मा. आता हे जे म्हटलं ना, जीवो ब्रह्मैव नापरः, मगाचा शंकराचार्यांचं जे होतं आपण सांगितलं, एक चरण आपण बघितला, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, ते ओम तत्सतने सांगितलं. आणि इथे जीवो ब्रह्मैव नापरः हा वेदांतातला दुसरा सिद्धांत आहे की जीव म्हणजेच ब्रह्म आहे. त्यांनी फक्त शरीर मन बुद्धीची तादात्म्य सोडावं की त्यातलं ब्रह्मत्व समोर येईल. आणि वेदांमधली जी वाक्य हे जीव ब्रह्मैक्य सांगतात त्यांना महावाक्य असं म्हणतात. काय म्हणतात? महावाक्य. म्हणून सांगते. ऋग्वेदाचं वाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म. विशेषत्वाने होणारं ज्ञान किंवा ज्ञान ग्रहण करण्याची प्रत्येक प्राणीमात्रातली जी शक्ती आहे ते म्हणजेच ब्रह्म. संपूर्ण ब्रह्मांडामधलं ज्ञान म्हणजेच ब्रह्म, म्हणजे ब्रह्मांडात ब्रह्माचं ज्ञान स्वरूप त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
दुसरं वाक्य आहे ते यजुर्वेदातलं, ते आहे अहम ब्रह्मास्मि, मी ब्रह्म आहे. तिसरं आहे ते सामवेदातलं, तत्त्वम असि, ते तू आहेस. ते म्हणजे ब्रह्म, ते ब्रह्म तू आहेस. इथे ह्याला उपदेश वाक्य म्हणतात, जे सामवेदाचं वाक्य आहे ते. गुरु शिष्याला सांगतात, अरे ते ब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तूच आहेस. आणि मग जेव्हा शिष्याला त्याचं आकलन होतं, अनुभूती येते, तेव्हा तो म्हणतो हा अहम ब्रह्मास्मी. आणि मग पुढे अयम आत्मा ब्रह्म, अरे हा आत्मा म्हणजे ब्रह्मच आहे. त्याला एकदम अनुभवातनं हे वाटतं, तो घोष करतो, म्हणजे त्याला खऱ्या अर्थाने कळतं, त्याला मी कोणाकोणाला तरी सांगू असं त्याला वाटतं, म्हणून त्याला घोष वाक्य म्हणतात. अयम आत्मा ब्रह्म, आश्चर्याने आणि आनंदाने तो सांगत सुटतो, आपण जे ब्रह्म ब्रह्म बोलतोय ते दुसरं कोणी नाही, आत्मा, आपल्यातला आत्मा म्हणजेच ब्रह्म आहे. अशी ती 4 वाक्य आहे, 4 महावाक्य 4 वेदांमध्ये आले. तर हे झालं ब्रह्मविद्येबद्दल. म्हणजे उपनिषदांमध्ये भगवद्गीतेचं सगळं जे आहे ज्ञान ते उपनिषदांमधून आलंय. आणि उपनिषद आणि भगवद्गीता मिळून आपल्याला काय शिकवतात, तर ब्रह्मविद्या, अध्यात्माची विद्या शिकवतात. आता पुढचा शब्द काय, योगशास्त्रे. आता इथे 2 शब्द आहेत, योग आणि शास्त्र. योग म्हणजे जोडणं, युज धातूपासून आलेला आपल्याला माहिती आहे. योग म्हणजे जोडणं. आणि शास्त्र, शास्त्राची काय करतात व्युत्पत्ती, शासनात त्रायते इति शास्त्रम. शासन म्हणजे काय, नियमन करणं, कंट्रोलिंग. मग ते कंट्रोलिंग कशामुळे होतं, वेगवेगळ्या नियमांच्या रूपाने होतं. कशा कशाचे नियम, आचारांचे, विचारांचे, वागण्याचे, बोलण्याचे. कशासाठी पाहिजेत हे नियम, जे नियम पाळलेले असतात परमात्मा तत्वाशी आपण जोडलं जाऊ अधिक सुलभतेने, त्याला म्हणायचं योगशास्त्र. म्हणजेच गीतेमध्ये हे योगशास्त्र सांगितलंय, म्हणजे उत्तम जीवन कसं जगावं आणि पारमार्थिक उन्नती कशी घडवून आणावी, हे जीवनशास्त्र शिकवणारी भगवद्गीता, म्हणून त्याला योगशास्त्राचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून भगवद्गीता ही कुठल्याही एका पंथासाठी, जातीसाठी, धर्मासाठी, या सगळ्या बाउंड्रीज क्रॉस करून पुढे जाते आणि ती संपूर्ण मानव जातीसाठी उपयुक्त ठरते. म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास हा संपूर्ण जगामध्ये चालतो. वेगवेगळ्या प्रकारचे विद्वान आतापर्यंतही त्याचा रेफरन्स घेत आलेत आणि पुढेही नक्कीच घेत राहतील. आता श्रीकृष्णार्जुन संवादे. आता हे जे योगशास्त्र आहे ते संवाद रूपात आहे. आपण मागे अगदी सुरुवातीला बघितलं होतं की उपनिषदांचं सार असलेली गीता आणि उपनिषद यांच्यामध्ये काय साम्य आहे, तर उपनिषद ही सुद्धा संवादात्मक आहेत, पुष्कळ अंशी संवादात्मक आहेत. तशीच गीता ही संवादात्मक आहे. कुणाकुणाचा संवाद चालतो याच्यामध्ये, मुख्यत्वे करून गुरु शिष्यांचा. आणि इथे सुद्धा म्हणजे आतापर्यंत श्रीकृष्ण आणि अर्जुन हे सखाभावात आहेत, मित्र म्हणून आहेत, पण आता गीतेमध्ये त्यांचं नातं बदलत आहे. अर्जुन हा शिष्याच्या भूमिकेत शिरणार आहे आणि श्रीकृष्ण हा गुरुच्या भूमिकेत शिरणार आहे. पण ही गुरु शिष्यांची साधी जोडी नाही, ही सद्गुरु आणि सत्शिष्य अशी जोडी असणार. म्हणून आता मला इथे परत गीता ध्यानामधला एक श्लोक सांगावासा वाटतोय, जो आपण आपल्या प्रार्थनेत पण समाविष्ट केलेला आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जगद्गुरु म्हटलेलं आहे श्रीकृष्णाला. आता या श्लोकाचा थोडक्यात अर्थ पण सांगते. वसुदेव सुत म्हणजे वसुदेवाचा मुलगा असलेला, देव, देव म्हणजे प्रकाशमान, तेजस्वी, कंस आणि चाणूर यांचं पारिपत्य करणारा म्हणजे कंस चाणूर वर्तनम, देवकी परमानंद, देवकीला परम आनंद प्राप्त करून देणारा तो देवकी परमानंदम, असा हा जो कृष्ण आहे तो जगद्गुरु आहे आणि मी त्याला वंदन करतो किंवा करते. आता इथे जगद्गुरु का म्हणलंय श्रीकृष्णाला, हे आता आपल्याला इथे बघायचंय. आधी गुरु किंवा सद्गुरु आणि गुरु मध्ये काय फरक आहे तो बघू. सद्गुरु कोण, की त्याला स्वतःला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, तो त्या ब्रह्मज्ञानामध्ये किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थिर झालेला आहे आणि मग तो शिष्याला सुद्धा
आत्मसाक्षात्कार घडवून देण्या इतपत त्याच्याकडे सामर्थ्य आहे. असा जो आहे तो सद्गुरू. हे सामर्थ्य विरहित पण दुसरी कुठलीही विद्या शिकवण्याला आपण फक्त गुरु म्हणतो. म्हणजे जो आत्मस्वरूपापर्यंत आपल्याला पोहोचवू शकतो तो सद्गुरू, म्हणजे सतपर्यंत पोहोचवणार, म्हणून सद्गुरू. विवेक चूडामणी म्हणून जो ग्रंथ आहे ना शंकराचार्यांचा, त्याच्यात त्यांनी सद्गुरूची 2 लक्षणं सांगितली. सद्गुरू कसा असावा? तो श्रोत्रिय असावा आणि तो ब्रह्मनिष्ठ असावा. श्रोत्रिय म्हणजे त्याचा वेदाभ्यास चांगला असावा, पण नुसता पुस्तकी अभ्यास नाही. तो ब्रह्मनिष्ठ असावा, ब्रह्मामध्ये त्याची निष्ठा असायला हवी. म्हणजे तो निष्ठा म्हणजे काय? स्थिर. तो ब्रह्मामध्ये स्थिर झालेला असला पाहिजे. त्यांनी ब्रह्माविषयी फक्त वाचलेलंच नाही, त्यांनी ब्रह्माबद्दल अनुभवलेलंही आहे. आणि तो अनुभव शिष्याला त्या अनुभवापर्यंत आणण्यासाठी काय कर, काय करू नको हे सगळं सांगण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी आहे. अशा सद्गुरूला ब्रह्मनिष्ठ म्हणतात. आणि परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण ह्याच्या पोटामध्ये असे अनंत सद्गुरू आणि आचार्य हे त्याच्या पोटात सामावलेले आहेत. कारण ते विशुद्ध ज्ञान आहे, ते प्रत्यक्ष त्याच्यापासूनच तर निर्माण झालंय. तो स्त्रोत आहे, मूळ स्त्रोत आहे. तर आपण म्हणतो की वेद हे मूळ स्त्रोत समजले जातात ज्ञानाचे. पण ते वेद कुणी निर्माण केले, म्हणजे कुणी जगाला दिले? तर ब्रह्मदेवाने दिले. तर ब्रह्मदेव कुठून आला? विष्णूच्या नाभी कमलातून तो उत्पन्न झाला. आणि काही वर्ष, अनेक वर्ष त्याला आपण काय करायचंय, वेद रचायचे म्हणजे काय, सृष्टी रचायची म्हणजे काय, त्यातलं काहीच ज्ञान नव्हतं. पण त्यासाठी त्यांनी तप केलं, विष्णूची आराधना केली. आणि मग विष्णूनी त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात, 4 श्लोकांमध्ये ज्ञान दिलं, त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. आणि जेव्हा हे ज्ञान ब्रह्मदेवाला प्राप्त झालं त्यानंतर त्यांनी सृष्टीची रचना केली. हे भागवत पुराणामध्ये आलेलं आहे. तर ज्ञानाचा स्त्रोत जो स्वतः आहे तो का बरं जगद्गुरु नाही होऊ शकत? तो का नाही सद्गुरु होऊ शकत? म्हणून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरा गुरु कोण आणणार? गुरुचं श्रेष्ठत्व वर्णन करणारा अजून एक खूप छान श्लोक मला सापडला. गुरवः सन्ति बहवः शिष्य वित्तापहारकाः दुर्लभस्य गुरुर्लोके शिष्य चित्तापहारकः. सांगते अर्थ, खूप छान आणि सोपा श्लोक आहे. शिष्य वित्तापहारका, वित्त म्हणजे पैसा, शिष्याचा पैसा पळवून नेणारे अनेक गुरु असतात. आपण बघ गल्लोगल्ली क्लासेस असतात, पाटीलच्या फिया असतात. तर अशा पद्धतीने फीच्या रूपाने त्याचा पैसा लुबाडणारे अनेक गुरु असतात. पण ज्याचं चित्ताचं अपहरण करणारा गुरु मात्र एखादाच असतो तिन्ही लोकांमध्ये. तर ते चित्ताचं अपहरण म्हणजे काय? तर विषयांमध्ये जे गुंतलेलं, म्हणजे वर्ल्डली मॅटरमध्ये गुंतलेलं जे चित्त आहे शिष्याचं, ते तिथून काढून अध्यात्म ज्ञानाकडे लावणं, अध्यात्माची गोडी लावणं आणि त्याचं आध्यात्मिक उन्नती त्याची करणं, प्रगती पथावर त्याला नेणं म्हणजे चित्ताचं अपहरण. एका ठिकाणून काढलं, दुसऱ्या ठिकाणी डिपॉझिट केलं. आता हेच काम इथे श्रीकृष्णांनी केलेलं आहे. त्यांनी अर्जुनाचा मोह आणि त्या मोहामुळे निर्माण झालेला विषाद त्याच्या मनातनं काढून टाकला आणि मग त्याला स्वतःचा जो धर्म आहे त्या धर्म पालनासाठी त्याला इन्स्पायर केलं, त्याला प्रवृत्त केलं, परत जागेवर आणलं त्याला. अरे तू काय काय करायचंय आता युद्ध प्रसंगी, ते तू आता कसं करणं गरजेचं आहे हे त्याला शिकवलं. आणि म्हणून या अध्यायाचं नाव काय आहे? अर्जुन विषाद योग. आता इथे आतापर्यंत आपण श्रीकृष्णाबद्दल बघितलं की श्रीकृष्ण कसा सद्गुरु आहे. आता अर्जुनाबद्दल बोलायचं राहिलं. अर्जुन सुद्धा तितकाच तोडीचा शिष्य आहे, सत शिष्य आहे. सत बद्दल जाणून घेण्याची त्याची तयारी आहे. हे कसं? कारण तत्वज्ञान सांगायचंय जीवनविषयक आणि आत्म्याविषयी, ते काही शिकणं हे कुठल्याही सोम्यागोम्याचं काम तर नक्कीच नाहीये. त्याला काहीतरी बॅकग्राऊंड पाहिजे, त्याला अधिष्ठान पाहिजे, आधीची त्याची तयारी पाहिजे. थोडक्यामध्ये ही शुड बी एलिजिबल फॉर दॅट नॉलेज. मग एलिजिबिलिटीचे पण काहीतरी क्रायटेरिया आहे आणि ते वेदांत कोणी शिकावा ह्याचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहेत त्याला म्हणतात साधन चतुष्टय. ज्याच्याकडे साधन चतुष्टय आहेत ही इज एलिजिबल फॉर दिस नॉलेज. आता ती कुठली आहेत?
साधन म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स हे तुमच्याकडे असेल, इफ यू आर इक्विप्ड विथ दीज क्वालिटीज देन यू विल बी एबल टू अंडरस्टँड. त्याला साधनं म्हटलंय. 4 साधनं सांगितलेली आहेत. पहिलं नित्यानित्य वस्तू विवेक, म्हणजे नित्य, आधी मी नुसती नावं सांगते मग त्याचे अर्थ सांगते. दुसरं आहे इहामूत्र फलभोग विराग. तिसरं आहे क्षमाभिषट संपत्ती. आणि चौथं आहे मुमुक्षुत्व. आता याची चर्चा करताना पुन्हा मी सांगणार. पहिलं काय सांगितलं? नित्य अनित्य वस्तू विवेक. नित्य काय आहे? नित्य वस्तू आणि अनित्य वस्तू याच्यामधला विवेक ज्याला आहे. विवेक या शब्दाचा अर्थ द पॉवर ऑफ डिस्क्रिमिनेशन अँड द ॲबिलिटी टू चूज द राईट थिंग म्हणजे विवेक. आधी योग्य काय अयोग्य काय हे आधी कळायला पाहिजे. तेच कळलं नाही तर मग निवड पुढे करण्याचं पर्यंत त्या पातळीपर्यंत आपण जात असतो. आधी कळायला पाहिजे योग्य काय अयोग्य काय. इथे काय आहे? जे नित्य आहे ते घ्यायचंय, म्हणजे अनित्य आहे ते सोडायचंय. त्याच्याकरता नित्य आणि अनित्य ह्याच्यातला जो फरक आहे तो चांगला व्यवस्थित पचनी पडलेला असला पाहिजे, तरच आपण अनित्य वस्तू सोडू. नाहीतर आपण व्यवहारामध्ये अनित्य गोष्टींच्याच मागे लागलेला असतो, कारण आपल्याला माहितीच नसतं की ते अनित्य आहे. पुढे जाऊन खूप वर्षांनी कळतं, अरे मी ह्याच्या मागे लागले होते पण मला खरं म्हणजे ते नकोच होतं. जेव्हा कळतं तेव्हा इतका उशीर झालेला असतो की त्याच्यावर विचार करून आणखी वेळ वाया घालवण्यापेक्षा जाऊ द्या, सोडा आणि पुढे दुसरं काय ते हातात घ्या. तर हा नित्य वस्तू विवेक ही पहिला क्रायटेरिया. मग दुसरा इह अमूत्र फल भोग विराग. एक 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 शब्द, अनेक शब्द एकत्र येऊन हे झाले. इह म्हणजे या पृथ्वी तलावर, म्हणजे या जीवनात विषयक. अमूत्र म्हणजे पारलौकिक, म्हणजे नरकाबद्दल असेल, स्वर्गाबद्दल असेल, जे आपल्याला या जीवनात काही त्याचा उपयोग नाही, पण परलोकी आपल्याला हे गोष्टी मिळवायच्या. इह अमूत्र फल, जे फळं मिळणार आहे, आणि त्याचा भोग. कुठलीही गोष्ट आपण फलभोगासाठी करत असतो. सामान्य माणसाबद्दल बोलते की काहीतरी हवं असतं म्हणून काहीतरी कृती आपण करतो, आणि ते फळ भोगलं की आपल्याला काही काळापुरेचं तरी समाधान मिळतं किंवा आनंद मिळतो. हा, मला हे हवं होतं, मी हे केलं, ते मी मिळवलं, आय एम एन्जॉईंग इट, आय एम हॅपी विथ इट. अर्थात तो आनंद काही काळापुरताच असतो, तो पुन्हा डिस्टर्ब होतोच लागलीच काही क्षणानंतर किंवा काही दिवसांनंतर. कारण रोज तुम्हाला एखादा रोज तुम्ही गुलाबजाम खाऊ लागला, 4-5 दिवसानंतर त्या गुलाबजामाचा तुम्हाला काही आनंद होणं थांबेल? रोज कसले गुलाबजाम, त्या गुलाबजामात आनंद संपलेला असेल तिथपर्यंत. तर फलभोग, इह जे पृथ्वीवरचे फलभोग आणि परलोकातले फलभोग, ह्याच्याविषयी ज्याच्या मनात पूर्ण वैराग्य आहे, हे त्याला इथलेही फल नको आहेत आणि तिथलीही फल नको, तो मुळी फळासाठी काही करतच नाही, असं संपूर्ण विरक्ती. वैराग्य हा दुसरा गुण आहे. पहिलाच आपण थोडक्यात विवेक असं लक्षात ठेवू शकतो. व्हॉट इज परमनंट अँड व्हॉट इज टेम्पररी हे कळणं, त्याचा विवेक. दुसरं वैराग्य. आणि तिसरं क्षमादी षट संपत्ती. त्याला षट साधन संपत्ती पण म्हणतात. शम आदी आणि षट म्हणजे 6. शम इत्यादी 6 गुण सांगितलेले आहेत, जे साधकाच्या अंगी असले तर त्यालाही साधना करणं जास्त सुलभ होत. शम, ते 6ची नावं आधी सांगते. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान, असे 6 आहेत. आता एकेकाचे अर्थ बघू. शम म्हणजे मन शांत करणं. आपलं मन पुष्कळ वेळेला धावत असतं. म्हणजे आता मी समजा इंद्रियाने काहीतरी करते, तांदूळ निवडतीये किंवा काय स्वयंपाक करते, तर माझं मन भलतीकडे असतं. मन शांत असेलच असं नाही. कधी इंद्रिय धावतात, कधी मन धावतं, कधी दोघंही धावतात. आधी इंद्रिय धावतं, मग त्याच्या पाठोपाठ मन धावतं. काही ह्याच्यातच आपण बहुतेक वेळेला अडकलेले असतो. शम म्हणजे मनावर विजय मिळवणं आणि मन शांत करणं म्हणजे शम. आणि इंद्रियावरती विजय मिळवणं आणि इंद्रियांना कंट्रोलमध्ये आणणं. इंद्रिय म्हणजे आपले सगळे 4 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय जी आहेत त्यांच्यावरती कंट्रोल आणणं म्हणजे दम. उपरती, उपरम असा त्याच्यामध्ये धातू आहे. नको त्या ठिकाणी किंवा चुकीच्या ठिकाणी धावलेली इंद्रिय तिकडून ओढून आणायची
आणि योग्य ठिकाणी लावायची. ह्याला म्हणतात उपरती. अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायची गरज आहे आता, पण काहीतरी सिनेमाच बघावासा वाटतोय किंवा सिरियलच बघावीशी वाटतीये, तर ते इंद्रिय, मन आणि सगळीकडे भलतीकडे धावतंय. ते शरीराला ओढून आणायचं नाही. बस आता अभ्यास करणं हेच हिताचं आहे. अभ्यासात मन लाव, अभ्यास बैठक घाल आणि ते वाचायला सुरुवात कर. हे करणं म्हणजे उपरती. आता हे करताना इंद्रियांचं दमन झालं, हळूहळू मनानेही त्याला साथ द्यायला लागते, त्याशिवाय ते कार्य होत नाही. त्यामुळे शम आणि दम यांची फार जोडी आहे. कारण कधी इंद्रिय मनाला भुलवतं, कधी मन इंद्रियांना भुलवतं. त्यामुळे त्या दोघांना शांत करणं आणि एका ठिकाणी एकच गोष्ट करण्यासाठी भाग पाडणं ही फार मुश्किल गोष्ट आहे. पुढची तितिक्षा. तितिक्षाचा अर्थ आहे कमालीची, पराकोटीची अशी सहनशक्ती. परिस्थिती कुठलीही असली, चांगली परिस्थितीबद्दल आपली काही तक्रार नसतेच, म्हणजे वी आर एन्जॉईंग. पण जेव्हा आपल्याला प्रतिकूल परिस्थिती येते, जेव्हा आपल्याला न आवडणारी गोष्ट आपल्या समोर उभी राहते, तेव्हा ती आपण नाही सहन करू शकत. वी रेजिस्ट. मग आपण कधी दंगा करतो, आरडाओरडा करतो, चिडचिड करतो. तर हे काहीही न करता मग आपण देवाला दूषण देतो, नशिबाला दूषण देतो, दुसऱ्याला दोषार देतो, ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे मी आज या अवस्थेत आहे. त्यातलं काहीही करायचं नाहीये. बर ठीक आहे, हे असं आहे, आता मी काय करू या परिस्थितीमध्ये, ते करायचं अत्यंत शांतपणे. ह्याला म्हणायचं तितिक्षा. आणि हा मला वाटतं सगळ्यात अवघड गुण असावा, सगळ्यात अवघड. पुढे चौथा आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे विश्वास. 3 प्रकारची श्रद्धा सांगितली जाते. एक पहिली बेसिक, की परमेश्वरावरची श्रद्धा, की परमेश्वर आहे इथपासून जर सुरुवात झाली नाही तर मग सगळंच पुढचं चुकतं. मग बाकीच्या श्रद्धा विषयी आपण बोलण्यात पण काही मुद्दा नाही, देयर इज नो पॉइंट. आधी परमेश्वर आहे आणि तो मला हवा आहे अशी इच्छा असेल तर मग पुढची श्रद्धा आहे ते गुरुवरची श्रद्धा आणि शास्त्रांवरची श्रद्धा. कारण गुरु आणि शास्त्र हे आपल्याला परमेश्वरापर्यंत पोहोचवणार आहेत असा आपला स्ट्रॉंग बिलीफ पाहिजे, तर ती गोष्ट होईल. आपल्याला त्यांच्याबद्दलच संशय असेल तर मग आपण पुढे नाही जाणार. आणि मग 6वा गुण आहे समाधान. इथे समाधान म्हणजे आपण मराठीत सॅटिस्फॅक्शन, इंग्लिशमध्ये ज्याला सॅटिस्फॅक्शन म्हणतो, या अर्थाने आपण मराठीत समाधान शब्द रूढ झालेला आहे. पण इथे तसं नाहीये. सम अधिक आ अधिक धा. सम म्हणजे सम्यक, आ म्हणजे सर्व बाजूनी, आणि धा म्हणजे धरून ठेवणे, एकाग्र करणे. सर्व बाजूंनी शरीर, मन आणि बुद्धी हे आत्म्याशी धरून ठेवणे, एकाग्र करणे म्हणजे समाधान. आणि हे जेव्हा समाधान उत्तम जमतं त्यांचीच समाधी लागते. मग धारणा, ध्यान, समाधी जे 3 टप्पे सांगितले त्यातली समाधी अवस्था ही समाधानानेच जमते. त्याच्या आधी ही झाली समाधी षट साधन संपत्ती. आणि चौथं आहे ते मुमुक्षुत्व. मुमुक्षा म्हणजे मुक्तीची इच्छा, आणि मुक्तीची इच्छा असणं म्हणजे मुमुक्षुत्व. आता हे जे 4 आहेत ना, हे 4ही गुण हे अर्जुनाकडे आहेत. त्याच्यातला फक्त एक गुण त्याचा सध्या डळमळलेला आहे किंवा तो त्याच्याकडे नाहीये असं आपण म्हणू. जो पहिला नित्य वस्तू विवेक त्याला नाहीये, आणि तो जागवण्यासाठी गीता सांगितली गेलेली. पण बाकीचे जे 3 आहेत, म्हणजे इह अमूत्र फलभोग, वैराग्य आहे त्याच्याकडे, आपण बघितलं त्याला राज्य नकोय. तो म्हणतो ना, नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानीच, किम नो राज्येन गोविंद किम भोगैर जीवितेन वा. मला राज्य नको, मला सुख नको, मला जीवन सुद्धा नको, इतकं तो वैराग्यपणी परिपूर्ण आहे. तो समाधी षट साधन संपत्ती ही त्याच्याकडे आहे, कारण शमदम ही त्याच्याकडे आहे. म्हणूनच तो आपल्याला ते पोपटाच्या डोळ्याची गोष्ट माहितीये, की पोपट्याला फक्त काय दिसतंय तुला, तो बाण लावलेला आहे, तर पोपटाचा डोळा आहे त्याचं लक्ष आहे, तर त्याला बाकी काहीही दिसत नाही, त्याला फक्त तेवढंच दिसतंय. त्याची समाधी षट साधन संपत्तींनी तो युक्त आहे, मन त्याचं शांत आहे. आता अशांत झालाय तो, पण जनरली ही इज लाईक दॅट असं म्हणतो. आणि मुमुक्षुत्व, तो पापपुण्याचा विचार करतोय की नाही, भरपूर पापपुण्याचा विचार करतोय. मी हे केलं तर मला पाप लागेल, तो श्रेयाचा विचार करतोय, तो फक्त आवडीच्या गोष्टींचा विचार करत नाही. म्हणजे या सगळ्यांना दणादण मारला आणि विजय मिळवला
ही गोष्ट खरं म्हणजे आवडीची असायला हवी, प्रेयस आहे त्याला, त्याच्याकरताच तो युद्धाला उभा राहिलाय. पण तो आता विचार करतोय की हे सगळे माझे स्वजन आहेत, पण ह्यांना मारलं तर मला पाप लागेल. ते पाप लागून घेण्यापेक्षा मी जिंकलो नाही तरी चालेल, मी युद्ध केलं नाही तरी चालेल, मला यांनी मारलं तरी चालेल. म्हणजे तो पापपुण्याचा विचार करतोय, ह्याचाच अर्थ त्याला वर्ल्डली गोष्टींच्या पलीकडे गोष्टींची त्याला इच्छा आहे, मुमुक्षुत्व त्याच्यामध्ये आहे. म्हणून अर्जुन हा ब्रह्मविद्येचा अधिकारी होता. एकच त्याचा नित्य विवेक मात्र भगवंताला जागवायला लागणार आहे, आणि त्याच्यासाठी ही सगळं गीतेचं प्रयोजन आहे. म्हणून या ठिकाणी अर्जुनाच्या ठिकाणी अजून म्हणजे हे तर 4 गुण आहेतच, अजून एक जिज्ञासा आहे त्याच्याकडे. तो प्रश्न विचारतोय. संपूर्ण गीताभर आपण बघू आता कितीतरी प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत. त्यांनी सांगितलं, त्यांनी ऐकलं असं नाही, सांगितल्यानंतर त्या गोष्टीवर तो विचार करतोय, स्वतःची बुद्धी अप्लाय करतोय, त्याच्यातून त्याला प्रश्न पडतायत आणि तो मोकळेपणाने ते प्रश्न मांडतोय, विचारतोय. तर ही जिज्ञासा आणि योग्य प्रश्न विचारण्याचा गुण सुद्धा त्याला क्वालिफाय करतो की भगवंताने त्याच्यावर कृपा करून त्याच्यासाठी गीता सांगावी. आता हा जो विषाद आहे, त्या विषादाने त्याचं मन भरून गेलेलं आहे. पण हा विषाद सुद्धा आपल्याला आता जाणवलंच आहे. पण अर्जुनाचं चरित्र सुद्धा खूप बघितलंय की तो एका उंचीचा आहे. तो श्रेयसासाठी केलेला विषाद, प्रेयसासाठी केलेला नाही. श्रेयस म्हणजे काय, लॉंग टर्म जे आपल्या हिताचं आहे त्याला म्हणायचं श्रेयस. आणि प्रेयस म्हणजे मला आता खूप आवडतंय हे करायला, ते लॉंग टर्म चांगलं आहे का नाही याचा मी विचार पण करीन किंवा करणार नाही. दॅट इज प्रेयस. श्रेयस म्हणजे कायमस्वरूपी जे माझं हित करणार आहे ते, आणि त्याचा विषाद हा श्रेयसासाठी. म्हणून एक खूप सुंदर श्लोक, एक त्याच्यामध्ये फार छान एक कल्पना मांडलेली आहे की युद्धभूमीवर, मी आधी श्लोक वाचते आणि मग त्याच्याबद्दल सांगते. पार्थपुत्रो विषादोस्ति वाक्कन्या परमात्मनः ताभ्याम उभाभ्याम वै जाता सा गीता लोकपावनी. कल्पना अशी त्याच्यात केलीये की युद्धभूमीवर पार्थाला विषादरूपी पुत्र झालाय, आणि भगवंतानी जो त्याला उपदेश केलाय, भगवंताची वाणी ही जणू भगवंताची कन्या आहे, आणि हा पार्थाचा पुत्र विषाद आणि भगवंताची कन्या वाणी यांचा विवाह झाला, आणि त्या दोघांना मिळून एक मुलगी झाली. ताभ्याम उभाभ्याम वै जाता, आणि तिचं नाव भगवद्गीता. आणि ती इतकी महान आहे की ती 3ही लोकांना पावन करणारी अशी श्रेष्ठ आहे. असा हा सुंदर श्लोक आणि सुंदर कल्पना या नोटवर आपण इथे आता हा अर्जुन विषाद योग नावाचा पहिला अध्याय या ठिकाणी आपण पूर्ण केला. मग शेवटचं तेच आहे, अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. म्हणजे या पहिल्या अध्यायात, अर्जुन विषाद योग नावाच्या या पहिल्या अध्यायात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपामध्ये जे योगशास्त्र सांगितलं गेलं, ती उपनिषदातनं घेतलेली ब्रह्मविद्याच होती. ती भगवद्गीतेच्या 18 अध्यायामध्ये गायली गेली. त्याच्यामधून काय शिकायचं, तत् ओम सत इति असा हे संकल्प वाक्य आहे, जे आपण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हणतो. आणि हे अध्याय हा, आणि शेवटी आपण म्हणतो श्रीकृष्णार्पणमस्तु, ही माझी ती साधना आहे, ती श्रीकृष्णाला अर्पण करते, त्यांनी माझ्यावर कृपा करावी आणि मला ज्ञान मिळावं. तत् ओम सत इति. हरि ओम तत्सत. शंका असेल तर काही विचारा, कारण आज बऱ्याच वेगळे शब्द झालेले आहेत इंट्रोड्यूस, जे आपल्याला पुढच्या सगळ्या विवेचनामधून लागणार आहे आता दुसऱ्या अध्यायापासून. आणि जर इथे नाही विचारली, नंतर आपल्या ग्रुपवर जरी विचारलं तरी हरकत नाही, व्हॉइस मेसेजनी किंवा रिटर्न मेसेजनी, टेक्स्ट मेसेजनी. इथे फक्त अर्जुनाचा विवेक म्हणजे पहिला आकडा जो सांगितला, नित्यानित्य वस्तुविवेक, हो. हा फक्त डळमळीत झालाय ना, बाकी हो सगळं आहे. हो, नित्यानित्य वस्तू विवेक त्याचा गडबड झालेली आहे तिथे. वैराग्य त्याच्या अंगी आहे. आता शमदम उपरती वगैरे जे आहेत ते त्याच्याकडे इन्कल्केट आहेत त्याच्यामध्ये झालेले, मुमुक्षुत्वही आहे त्याच्यामध्ये. पण काय आहे की विवेक हा प्रत्येक ठिकाणी लागतो. त्यामुळे विवेक गडबडला की बाकीच्या जरी त्याच्यात समाधी षट साधन संपत्ती असली तरी त्याचा तो उपयोग करू शकत नाहीये विवेक नसल्यामुळे, किंवा चुकीच्या ठिकाणी उपयोग करतोय असं म्हणू आपण. बरोबर.
हा. ठीक आहे, मग प्रार्थना म्हणूयात का? पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओम्. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम्.